कुलदेवी काही जणांची भवानी असेल, काही जणांची योगेश्वरी असेल, काही जणांची सातेरी असेल, जी त्या पदावर काम करणारी जे देवी तत्व असतं ते तुमच्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी येत असतं. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. देवाचं स्मरण करण्यासाठी ठराविक वेळच आवश्यक असतो असं नाही. आपण मागच्या भागात बघितलं की सकाळी उठल्या उठल्या आपण स्मरण करायचंय. अंथरुणातनं बाहेर पडायच्या अगोदर, आंघोळ झाल्यानंतर एकदा, नंतर जेवायच्या अगोदर एकदा, नंतर नंतर विसरलं तर चालणार आहे का? नाही. देवाचं स्मरण अखंड पाहिजे. पुन्हा संध्याकाळी जेव्हा आपण आपली नेहमीची दैनंदिन कामं संपतात आणि आपण पुन्हा घरी येतो, आपल्याला पुन्हा घरी आणणारी जी शक्ती आहे, या शक्तीचं स्मरण म्हणून संध्याकाळी देवाकडे एक दिवा लावायचा. देवाकडे दिवा लावायचा, घराच्या बाहेर देखील एक दिवा लावायचा. आपल्याकडे 2 दिवे लावण्याची परंपरा आहे. नमस्कार करायचा, घरातल्या चांगल्या शक्तींना घरातच राहा म्हणून सांगायचं आणि वाईट शक्तींना घरात येऊन त्रास देऊ नका, तुम्हाला मी बाहेर येऊन नमस्कार करतो म्हणून तुळशी वृंदावनाकडे आणखीन एक दिवा लावायचा. आपल्या ह्या परंपरा इतक्या सुंदर आहेत की आपल्याला कोणीही वर्ज्य नाही. नमस्कार जिथे जिथे मोठेपण दिसेल तिथे तिथे नमस्कार करायचा. ओहो, गावातल्या गुंडांना देखील नमस्कार करणारी मंडळी, त्यांची कामं पटकन होतात की नाही? याचा अर्थ लाचारी स्वीकारायची असं नाहीये, परंतु कुठेतरी शरणागत भाव जर ठेवला, मैत्री भाव जर केला, तर हेच गुंड काही वेळा आपल्याला उपयोगी पडू शकतात. वाईट शक्ती देखील अशा उपयोगी पडू शकणार नाहीत का? पडू शकतात. वाईट शक्तींना देखील चांगल्यात कन्व्हर्ट होण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलेले आहेत. मृत्यूनंतरचं जीवन, ह्या वाईट शक्ती येतात कुठनं? जे आत्मे मुक्त झालेले आहेत परंतु त्यांना वरची गती मिळालीच नाही, त्यांचं कर्मकांड केलं नाही, त्यांचं श्राद्ध घातलं नाही, किंवा त्यांचा अकाली मृत्यू झालेला आहे, रोगाने मृत्यू झालेला आहे, खून झालेला आहे, आगीत तडपून मरण पावलेले आहेत, अपघाताने मरण पावलेले आहेत, तडिताघात झालेला आहे, असे जे मृत्यू असतात यांना पुढची गती लवकर मिळत नाही. आणि मग यासाठी यांना पुढची गती चांगली मिळावी यासाठी श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा जप करायचा असतो. हा जप केल्यामुळे आपले पूर्वजन्मातले दोष देखील काही न्यून व्हायला मदत होत असते. जन्मवेळचे दोष, कुंडलीतले दोष, पूर्वजांनी करून ठेवलेल्या चुकांचे दोष, काही शाप असतात, काही दातखिळ वाजलेली असते, काही जणांची नजर लागलेली असते, हे सगळे दोष ज्याला आध्यात्मिक व्याधी म्हणूया आपण, हे परिहार होण्यासाठी श्री गुरुदेव दत्त असा जप करायचा. किंवा तुमची जी कुलदेवी आहे या कुलदेवीचं स्मरण करायचं. श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः असा जप करायचा. काही जणांना माहितीच नसते आपली कुलदेवी कोण आहे. काही आवश्यकता नाहीये, देवीचं नाव माहीत नसलं तरी देवी तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे यावर मात्र आपलं लक्ष पाहिजे की माझ्याकडे बघणारी एक देवता आहे आणि ती माझं कल्याण करण्यासाठीच मला माझी बुद्धी फिरवून फिरवून देते. आणि आपण जर वारंवार तीच चूक परत करत राहिलो तर मात्र ती देवी जी असते ही तुमच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करणार आहे. जसे एखाद्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं नावच तुम्हाला माहिती नाहीये, पण तुम्ही जर पत्राने व्यवहार केलात, माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग नगरी, असं समजा महाराष्ट्र, असं समजा जर पत्र टाकलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर जी व्यक्ती असेल ती व्यक्ती तुमच्याशी करस्पॉन्डन्स ठेवते, संपर्क ठेवते आणि तुमचं काम होऊन जातं. तलाठी कोण आहे हे बघण्याची आवश्यकता नसते. त्या पदावर काम करणारी व्यक्ती तुमचा अर्ज पोचल्यानंतर ते काम करणारच असते. अरे तसंच आहे कुलदेवीचं सुद्धा. कुलदेवी काही जणांची भवानी असेल, काही जणांची योगेश्वरी असेल, काही जणांची सातेरी असेल, जी त्या पदावर काम करणारी जे देवी तत्व असतं ते तुमच्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी येत असतं. स्मरण तर करा. एक दिवा तिच्यासाठी. शिवं करोति कल्याणम आरोग्यम सुखसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार. हे जे मंत्र म्हटले जातात हे परंपरेमध्ये आमच्या होते. आज या परंपराच रद्द झाल्या. शुभं करोती घरातली बंद पडली. प्रत्येक घरकुल एक गुरुकुल. प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी या मंत्रांचे उच्चार जर झाले तर वाईट शक्ती, अनिष्ट शक्ती, अनिष्ट विचार, चुकीचे विचार, मग मुलं ऐकतच नाहीयेत, मुलं दंगाच करतात, तो तिच्या नादाला लागलाय, ती ह्याला सोडत नाहीये, असे जे काही प्रकार असतात ते आपल्या घरातले कुळाचार नीट होत नसल्यामुळे होतात असं ज्योतिषशास्त्राकडनं काही वेळा आपल्याला ऐकायला येत असतं. मग हे सगळे कुळाचार चांगले राहण्यासाठी सकाळी तुळशीचं पूजन करायचं, सकाळी दरवाज्यावर रांगोळीची 2 बोटं ओढायची, त्याच्यावर श्री ओम असं काहीतरी लिहायचं, त्या तुळशीला प्रदक्षिणा घालून तिचं तीर्थ घ्यायचं, संध्याकाळ वेळेला पुन्हा एकदा देवाला नमस्कार करायचा आणि रात्री झोपताना पुन्हा एकदा देवाची प्रार्थना करायची. ज्यांना वाईट स्वप्न पडतात, झोप नीट लागत नाही, त्यांनी नवनाग स्तोत्र म्हणायचं, ऐकायचं. युट्यूबवर आहे, बघू, मला जर मिळालं तर मी ते उपलब्ध करून तुम्हाला देईन. नवनाग स्तोत्र म्हणा
किंवा झोपता झोपता झोप लागण्यासाठी एक मंत्र आहे, पारंपरिक पद्धतीने म्हटला जातो. पडपडकुडी धरणी वरी हा एक मंत्र आहे. ते मंत्र ऐकत ऐकत जर झोपलात तर वाईट शक्ती किंवा नागापासून तयार झालेले दोष नाहीसे होतात आणि तुम्हाला झोप शांत लागते. ऐकून बघा आणि अनुभव कळवा. जय श्रीराम.